सकाळी भानेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी सोमेश्वराला, पालघरच्या सोमेश्वराला जाण्याचं ठरलं. मग काय सगळ्यांना घेऊन निघाले. ड्राईव्ह मी करत होते, पण बाजूला ड्राईव्ह करत होते म्हणजे मला गायडन्स करत होते, त्याच्यामुळे नेऊ शकले सगळ्यांना. मेन म्हणजे सगळ्यांनी विश्वास टाकून गाडीवर बसले सगळे माझ्या गाडीमध्ये. अशा प्रकारे हळूहळू आम्ही चाललो. ही आली सोमेश्वराची पाखाडी. सोमेश्वर म्हटलं की ना की मला ही रत्नागिरीची आठवण होते. आम्ही तिकडे घाटी म्हणतो, विश्वेश्वराची घाटी आहे तिकडे. घाटी म्हणजे पाखाडीच असते ती, त्या साईडला घाटी म्हटलं जातं. मग असे चिल्लीपिल्ले घेऊन आम्ही सोमेश्वराला गेलो. आणि आहे सोमेश्वराचं मंदिर. तसं फार नाही आहे चढायला, पण विशेष ही सगळी देवळं उंचावर असतात, ते खूप छान असतं. आणि हे आम्ही दर्शनाला गेलो. शिवांश आणि अहो दोघंजणं बसले गाभाऱ्यात जाऊन पूजेला. विशेष म्हणजे लेफ्टी शिवांश राईट हँडनी पूजा करत होता. अशा प्रकारे खूप छान दर्शन झालं. सोमेश्वर सुद्धा स्वयंभू देवस्थान